जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं वित्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निचरचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय, ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायाचे निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाचे, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशे, नवमोध्यायाते विप्रवंशी जन्मला भरत, रहुगणा भेटला जडभरत, दशमोध्यायी, द्वादशोध्यायी कथा रहुगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवीची गाथा, संशयनाश रहुगणाचा, चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी, गंगाकथा सप्तदशोध्यायात, संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टदशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले, सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली, शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी, संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरक गती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंदाचा विचार आपण मागच्या आठवड्यात केला.
आता आपण 6व्या स्कंदामध्ये प्रवेश करीत आहोत. श्रीमद भागवतामधले जे 10 विषय आहेत, 10 लक्षणं जी आहेत श्रीमद भागवताची, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. म्हणजे पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद हे सोडून मग लक्षणं सांगितली 3ऱ्या स्कंदापासून. कारण पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताचा अधिकारी कोण, कुठल्याही ग्रंथाचा अधिकारी, अनुबंध चतुष्ट त्याला म्हणतात पारमार्थिक भाषेमध्ये, की त्याचा अधिकारी कोण आहे, कोण त्याचं श्रवण करू शकतो. त्याप्रमाणे जो वागेल, ज्यामध्ये ते सगळे गुण आहेत, जसं माऊलीने सांगितले आहे, अहो अर्जुनाचे या पंथी जे परिसनया सिद्ध होती. अर्जुनासारखे परिसनया म्हणजे ऐकण्यासाठी जे सिद्ध होतील त्यांच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. तसं अधिकारी कोण आहे हे सांगण्यासाठी पहिला आणि दुसरा स्कंद आहे. आणि मग विषय सुरू होतात ते म्हणजे सर्ग विसर्ग स्थान पोषण ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय असे 10 विषय, 10 लक्षणं श्रीमद भागवत ग्रंथाचे आहेत. सर्वसाधारणपणे इतर ग्रंथाची लक्षणं फक्त 5च आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणी च वंशानुचरितं चेती पुराणं पंचलक्षणं. इतर पुराणामध्ये 5च लक्षणं आहेत, पण श्रीमद भागवत पुराणामध्ये 10 लक्षणं आहेत, म्हणून याला श्रीमद भागवत महापुराण म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी मागच्या 5व्या स्कंदामध्ये आपण पाहिलं की स्थानम म्हणजे जसं जमीन आहे, देश आहे, एखादा प्रांत आहे, एखादा विभाग आहे आणि सगळं भूमंडळ आहे. आणि फक्त पृथ्वीच नाही, पण ज्या ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो, आपल्या ग्रंथामध्ये ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख आहे त्या त्या भूभागाचा, पृथ्वीचा, त्या जमिनीचा आणि त्याचा विस्तार, त्याचा कोण राजा आहे काय नाही, हा सगळा भाग जो आहे या 5व्या स्कंदामध्ये आपण पाहिलं. आणि त्यातला शेवटचा अध्याय जो होता तो आपल्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामध्ये नरकानुवर्णनम नाम, नरकाचं वर्णन होतं, विभिन्न नरकाचं वर्णन होतं. आपण त्यामध्ये जवळपास 28 नरकांची नावं पाहिली. आणि एका श्लोकामध्ये एवं विधा नरका यमादये संती शतशः सहस्रशस्त्रेषु सर्वेषु च सर्व एवा धर्मवर्तिनो ये केचित् दोहिता. अशा प्रकारे यमलोकामध्ये अशा प्रकारचे हजारो कोटी असे नरक आहेत असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्याप्रमाणे फक्त 28 नरकांचा उल्लेख केलेला आहे. समर्थाने सुद्धा मूर्ख लक्षणं दिली, पडत मूर्ख लक्षणं दिली आणि मग शेवटी म्हणतात की मी फक्त काहीच लक्षणांचा उल्लेख केला आहे, सर्व लक्षणं मी सांगितलेच नाही. तरी पण एवढी लक्षणं आपण वाचतो तेव्हा आपल्यालाच लाज वाटते की अरे हे लक्षण तर माझ्यामध्ये आहे, सांगत नाही आपण दुसऱ्याला, पण आपल्या मनाने आपण ते परीक्षण करतो आणि आता मी बदललं पाहिजे हा विचार माणसाच्या मनामध्ये येतो. म्हणजे बद्ध अवस्थेपासून माणूस मुमुक्ष अवस्थेमध्ये जातो. मग आता मुमुक्ष अवस्थेमध्ये असताना आता यातून बाहेर निघण्याचा कोणता मार्ग आहे असा विचार करतो आणि मग साधक अवस्थेला जातो आणि मग तो सिद्ध होतो. त्याचप्रमाणे या श्रीमद भागवतामध्ये जे नरकाचं वर्णन आले ते कशासाठी आहे ते आपण मागच्याच खूप छान विस्ताराने पाहिले. त्या नरकांमध्ये आपण पाहिलं की जो जो पाप करतो माणसाकडून, आपल्या हातून, आता दुसऱ्याकडून म्हणण्यापेक्षा आपल्या हातून रोज दिवसभरात अनेक प्रकारचे पापकर्म होत असतात. आता हे पाप जे आहे ते माझ्या शरीराने, माझ्या इंद्रियानेच व्हायला पाहिजे असं नाही, पण माझ्या मनानेसुद्धा पाप होत असतं. एखादी चांगली वस्तू पाहिल्यावर मला खूप इच्छा होती ती वस्तू आपण ओरबाडून घ्यावी, असं माझ्या मनामध्ये जरी असेल तरी पण त्याचं पाप होतं. पण कलियुग जो आहे त्याचं रक्षण, त्याला का नाही मारलं परीक्षित राजाने, तर त्याचं एक सद्गुण होता की मनामध्ये पाप आलं तर काही चूक नाही, पण त्याबरोबर कृती झाली तर चूक आहे. पण या ठिकाणी पाहिलं आपण की या सगळ्या नरकामधून वाचायचं असेल तर माणसाने काय करावं असा एक प्रश्न पडला. या सगळ्या मागच्या स्कंदाचा थोडक्यामध्ये उल्लेख जो आहे तो पहिल्या 4-5 श्लोकामध्ये या अध्यायामध्ये केलेला आहे, ज्याला आपण अजामेळ उपाख्यानाचा प्रारंभ असं म्हणतो. या 6व्या स्कंदामध्ये मूलतः 4 विभाग आहेत. अजामेळाचं आख्यान जे आहे ते 3 अध्यायामध्ये आहे. त्यानंतर विश्वरूप सृष्टा
यांचं जे आहे ते 6-8 अध्यायामध्ये 6 अध्यायामध्ये आहे. नंतर वृत्रासुराची कथा जी आहे ती 8 अध्यायामध्ये दिलेली आहे. आणि मरुद्गण जे आहेत त्याची माहिती जी आहे ती शेवटच्या 2 अध्यायामध्ये आहे. तसं या स्कंधामध्ये 19 अध्याय दिलेले आहेत. आता यामध्ये कार्तिक महिना आता सुरू आहे, म्हणून कार्तिक महिन्याच्या दृष्टीने दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टीची आठवण झाली पाहिजे म्हणून सांगतो. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आपण सुरुवातीला जे महात्म्य 6 अध्यायाचं पाहिलं, पद्मपुराणामध्ये असणारं श्रीमद भागवत महात्म्य, त्यामधल्या 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की शुक परीक्षिती हे जे भागवत आहे ते भगवंताने आपला देह ठेवल्यावर 30 वर्षांनी झालं. म्हणजे तो देह ठेवला तो दिवस म्हणजे आता 0 पकडा, आणि 30 वर्षांनी शुक परीक्षितीचं भागवत झालं. ते कधी झालं तर ते भाद्रपद महिन्यात झालं. भद्रम पद, भद्रम म्हणजे जे श्रेष्ठ आहे, जे गुणकारी आहे, जे हितकारी आहे, जे सगळीकडचं काय म्हणतात त्याला आपल्या हिताचं जे आहे ते भद्रम. आणि भद्रम पद, तर भद्र काय आहे तर भगवंताचं पद आहे, आणि तसा महिना तो भाद्रपद, ज्या ठिकाणी शुकपरीक्षिती संवाद झाला. त्यानंतर म्हणजे 30 वर्ष झाले. आता भगवान श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर पुन्हा 200 वर्ष गेली, म्हणजे आता 230 वर्ष झाली. आणि त्यावेळेस गोकर्णाने धुंदुकारीसाठी भागवताचा सप्ताह केला. तो आषाढ महिन्यात केला, आणि त्या आषाढामध्ये सप्ताह संपल्यानंतर फक्त एकच जण मुक्त झाला आणि तो परमधामाला गेला. तो म्हणजे धुंदुकारी, जो अत्यंत खल होता. आणि त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला की इथे इतके लोक ऐकत आहेत पण एकासाठी एकच विमान आलं पण इतरांसाठी का नाही आलं. आता आजच्या दृष्टीने माझं असं म्हणणं आहे की आता इथे विमान येणार आहे असं जर सांगितलं आणि ते विमान सगळ्यांना घेऊन स्वर्गात जाणार आहे असं म्हटलं तर ऐकायला कोणीच थांबणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे कारण संसाराचं प्रेम आहे. मग या ठिकाणी त्या सगळ्या लोकांसाठी, गावकऱ्यांसाठी पुन्हा एकदा गोकर्णाने भागवत सप्ताह केला. तो लगेच पुढच्या महिन्यात आषाढ झालं की लगेच श्रावण महिन्यामध्ये सप्ताह केला. ही भगवान श्रीकृष्णाच्या नंतर 230 वर्षानंतरचा भागवत सप्ताह आहे. म्हणजे हा 3रा भागवत सप्ताह झाला. त्यानंतर 4था भागवत सप्ताह जो आहे तो सनकादिक ऋषींनी नारदांसाठी केलेला आहे, आणि हा सप्ताह बद्रीनाथाच्या ठिकाणी झालेला आहे. सनकादिक ऋषींनी नारदांना हे सगळं भागवत ऐकवलेलं आहे, आणि तो सप्ताह या कार्तिक शुद्ध नवमीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत झालेला आहे. हा केव्हा झाला तर भगवान श्रीकृष्णाच्या नंतर 260 वर्षांनी झाला असा उल्लेख. आता कार्तिक महिना आहे, आज द्वादशी आहे, खूप चांगला दिवस आहे. कालची एकादशी झाली. आमच्या आदरणीय श्री तरटे सरांच्या सांगण्याप्रमाणे मागील 5 महिने अधिक महिना धरून रोज सकाळी 7 वाजता विष्णू सहस्रनामाचा एक पाठ त्यांनी आमच्या सगळ्यांच्याकडून करून घेतला. आम्हाला सगळ्यांना ते श्रवण घडलेलं आहे. त्याची सांगता काल झाली, तुलसी अर्चना करण्यात आली, आणि आता या रविवारी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दिवसभरामध्ये विष्णू सहस्रनामाचे 14 पारायण करायचे आहेत. असं एका सत्संगतीमध्ये गेलो माणूस की मग त्यामध्ये आपण कसा रमतो याचं हे उदाहरण आहे. सतत 5 महिने बरोबर सकाळी 7 वाजता अगदी ठरल्याप्रमाणे ते वाचन किंवा तो पाठ सुरू व्हायचा आणि 7:30पर्यंत संपायचा. पण आता जे त्यामध्ये जॉईन होतात, काहीजण 7 वाजता जॉईन होतात, तर काही तर 7:28 पण जॉईन होतात. 7:30ला तो कार्यक्रम संपतो. याचा अर्थ कसा की जीव या संसारामध्ये जसा जसा रमत जातो तसं तसं त्याला चांगल्या गोष्टीकडे वळण्यासाठी खूप कष्ट पडतात. आणि ते खूप कष्ट पडल्यानंतरसुद्धा जर त्याचं पूर्वपुण्य असेल तर तो सत्संगामध्ये येतो, आणि नसेल तो जर सत्संगामध्ये आहे तोसुद्धा त्या गुगल मीटमधून लेफ्ट होतो. हे जसं आहे तसंच संसाराचं आहे, आणि ते सांगण्यासाठी हे अजामिळाचं उपाख्यान जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता प्रश्न या ठिकाणी जो विचारला राजाने, परीक्षित राजाने, अधुनेह महाभाग यथैव नरकान नरहा नानोग्रयातन नाने यात तन्मे व्याख्यातुम अर्हसी. की हे महाभाग, हे शुकदेवा, आता जे केल्यामुळे माणसांना नरकयातना भोगाव्या लागणार नाहीत, कारण सगळं तुमच्याकडून हे सगळं वर्णन ऐकलं, आता त्यामधून त्या यातना मला होणार नाहीत किंवा जीवाला होणार नाहीत.
यासाठी काय करावं, त्याचा काय उपाय आहे ते आम्हाला सांगा. आणि असा यमयातनेपासून जो दूर गेला, ज्याला यमयातना भोगाव्या लागल्या नाहीत, असा काही इतिहास घडला आहे का ते सुद्धा सांगा, असा प्रश्न विचारल्यानंतर या ठिकाणी शुकदेव पुढे कथा सांगायला सुरुवात करतात. मनुष्य मन, वाणी आणि शरीर याने पाप करतो. मनाने पाप असंख्य होतात, वाणीने पाप बोलण्यामधून होतात. तरी मग कर्कश बोलावे काय निमित्त, आपणास ते मोठा घेतला, तिने जीव कसा विष झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. त्याप्रमाणे वाणीने आणि मग शरीराने सुद्धा माणूस काही ना काही पाप करतच असतो. मग आता हे जे पाप आहे त्या प्रत्येक पापाचं प्रायश्चित्तसुद्धा आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. पण काही प्रायश्चित्त जो चांगला माणूस असेल तो जिवंतपणेच भोगून घेतो, कारण पुढे नंतर काही सांगता येत नाही आणि त्याला ते भोगावंच लागतं. म्हणजे प्रत्येक पुण्यकर्म असो किंवा पापकर्म असो, त्याचं फळ हे जे माणसाला भोगावंच लागतं. पापाचे फळ जसं विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. अविवेक म्हणजेच पाप आणि विवेक म्हणजेच पुण्य. तर विवेकाचं फळ भोगणं हे त्या दृष्टीने आनंददायक आहे, पण अविवेकाचे फळ ते दुःख आणि ते भोगणं मात्र यातनासारखं वाटतं. आणि म्हणून मी तुला असा सगळा इतिहास मी तुला सांगणार आहे. आता जसं आहे की जशी शिक्षा असेल त्याप्रमाणे जसा दोष असेल तसं त्याचं प्रायश्चित्तसुद्धा कमी अधिक प्रमाणात असू शकतं. 5-10 रुपयाची चोरी केली तर त्यावेळेस तेवढी शिक्षा नाही, पण हजारो रुपयाची चोरी केली तर भरपूर शिक्षा आहे. आणि त्याच्याही पुढे गेलात तर मग काहीतरी आमदार खासदार झालं तर ती शिक्षा पण आपली दूर होऊन जाते. म्हणजे असं हा कलियुग आहे, हा कलियुगाचा महिमा आहे. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलं, दोषस दृष्ट्वा गुरुलाघवम यथा भिषक चिकित्सेत रुजाम निदानवित. डॉक्टरकडे आपण गेलो आणि तिथे खूप पेशंट बसलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात चला आता कोणाकोणाचा नंबर आहे त्याने यावं. आता डॉक्टर असे निदान करतात की ज्याला जास्त औषधाची गरज नाही, जो काही वेळ शांतपणे बसू शकतो त्याला तिथेच ठेवतात आणि जो खऱ्या अर्थाने सिरियस आहे त्याचं निदान ते अगोदर करतात. तसं या ठिकाणी रोगाचं कारण असणारा आणि ते जाणणारा वैद्य जो आहे तो रोगाची तीव्रता पाहून त्याप्रमाणे औषधांची उपाययोजना करतात. तसं माणूस जो आहे तो नरकगमनासारखं किंवा समाजदंड, राजदंड यासारखे पाप केलात, लौकिक कष्ट घेतलेले आहेत, पण त्याला त्या स्थितीतून पापाचे प्रायश्चित्त कसे मिळेल असा राजाने प्रश्न विचारला. तर पापाला प्रायश्चित्तापासून सुटण्यासाठी माणूस खूप प्रयत्न करतो आणि एकदा ते प्रायश्चित्त भोगलं की मग पुन्हा तेच पाप करू लागतो. शाळेमध्ये आपण पाहत होतो आपल्या वर्गातल्या मुलांना, आपल्यावर तशी वेळ सुदैवाने आली नाही पूर्वीच्या पुण्यकर्मामुळे. काही लोकांना, काही मुलांना शिक्षा होते. गुरुजी त्या ठिकाणी शिक्षा देतात की शाळा सुटेपर्यंत खाली वाकून पायाचा अंगठा पकडून उभा राहा, आणि मग शाळा सुटली की तो मुलगा पुन्हा सरळ उभा राहतो, आनंदाने घरी जातो. आता ज्या गोष्टीसाठी त्याला ही शिक्षा झाली ती गोष्ट तो पुन्हा करणार नाही असं होईल का? तो मुलगा म्हणतो की त्या दिवशी मला त्याने पाहिलं म्हणून मला ती शिक्षा झाली, पण ते काय मला नेहमीच पाहणार आहेत का? पण भगवंत आपल्या पापाकडे, आपल्या पुण्याकडे 24 तास पाहत असतो. हा विचार आपल्या मनामध्ये नसल्यामुळे आज ते मला पाहणार आहेत का असा विचार जीव करतो आणि मग जीव पुन्हा त्या पापाकडे प्रवृत्त होतो. जसं एखादा हत्ती असेल, या ठिकाणी प्रायश्चित्त तमोपार्थम मन्ये कुंजर शौचवत असं विधान 10व्या श्लोकामध्ये दिलं आहे की कुंजर शौचवत, हत्ती जो आहे तो समुद्रामध्ये, पाण्यामध्ये, नदीमध्ये जाऊन स्नान करतो, आपल्या सोंडेने ते पाणी आपल्या अंगावर उडवतो, स्वच्छ होतो, इथपर्यंत खूप छान आहे. पण तिथून जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याच सोंडेने त्या वाळूमध्ये जोराने श्वास घेतल्यामुळे ती वाळू पण तो उडवतो, आपल्या पायाने सुद्धा वाळू उडवतो आणि मग शेवटी तीच वाळू त्याच्या नाकातोंडात, अंगावर सगळी राहते. म्हणजे आता स्नान करून तू पवित्र झालास, आता तू पुण्य केलं आहेस, पापाचं जे फळ आहे ते सुद्धा तू भोगून आता प्रायश्चित्त केलं आहेस. आता हे प्रायश्चित्त केल्यानंतर पुन्हा तसं तू करणार नाहीस याची काय गॅरंटी? आणि म्हणून शुकदेव या ठिकाणी म्हणतात की कोणत्याही कर्माचा समूळ नाश होत नाही.
कारण कर्म जे घडतं माणसाच्या ठिकाणी ते कर्म दोन गोष्टीमुळे असतं, एक सत्कर्म आणि एक दुष्कर्म. आता सत्कर्म जे आहे ते धर्माला धरून आहे आणि दुष्कर्म जे आहे ते अधर्माला धरून आहे, धर्माला सोडून आहे. ज्या ठिकाणी भगवंताला आपण सन्मुख आहोत तिथे आपल्याकडून पुण्य घडतं आणि भगवंताला ज्या दिवशी आपण विन्मुख होतो तेव्हा आपल्याकडून पाप घडत जातं. त्यामुळे या ठिकाणी जे सांगितलं आहे ते की तपसा ब्रह्मचर्येण शमेन च दमेन च त्यागेन सत्यशौचाभ्याम यमेन नियमेन च. म्हणजे जसं एका बांबूचं खूप काय म्हणतात त्याला वन आहे, विळवाचं काय म्हणतात त्याला बेट आहे, त्यामध्ये एखादा आग लागली, छोटी ठिणगी जरी असली तरी त्या बांबूचं पूर्ण बेट जे आहे ते जळून जातं. कारण बांबू हे सगळे पुढे शेवटी वाळून गेलेले असतात आणि त्यामुळे एका ठिणगीमुळे सगळे ते जळून जातात. त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान आणि धीर पुरुष, धर्मज्ञ, श्रद्धावान आणि धीर पुरुष हे स्वतःच्या तपश्चर्येने, ब्रह्मचर्यव्रताने, इंद्रिय दमन केल्यामुळे, मनामध्ये नेहमी स्थिरता धारण केल्यामुळे, मन स्थिर असल्यामुळे कुठल्याच गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि धर्माने वागायचं म्हणून दान, सत्य, पवित्रता, यम, नियम या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यामुळे मन, वाणी आणि शरीराने केलेले त्यांचे पाप नष्ट होतात. आणि मग दुसरीकडे जे भगवंताच्या आश्रयाने राहतात, खऱ्या अर्थाने भगवंताचे भक्त आहेत, ते त्यांचं पाप कसं नाहीसं होतं. जसं धुकं आहे, खूप धुकं, दाट धुकं असलं की लहान मुलाने खूप सकाळी उठून ते पाहायला खूप छान वाटतं आणि थोडासा उशीर पाहायला झाला की सूर्य उगवल्यानंतर ते धुकं नाहीसं होतं. मग ते मुलं म्हणतात आम्हाला तर धुकं पाहताच नाही आलं. तर हे जसं आहे तसं आपली सर्व पापे ही त्या ज्ञानाने धुवून जातात आणि म्हणून भगवंतांना आत्मसमर्पण केलं. या ठिकाणी श्लोकामध्ये दिलं आहे, यथा कृष्णार्पित प्राणस तत्पुरुष निसेवया, की जसं भगवंताला आत्मसमर्पण केल्यानंतर भक्ताची, चांगले जे भक्त आहेत, संत आहेत, त्यांची सेवा केल्याने पापी पुरुषांची बुद्धी ही शुद्ध होते. जसं जेलमध्ये गेल्यानंतर, शिक्षा भोगल्यानंतर त्या शिक्षेचं परिमार्जन म्हणून तिथे जर चांगलं काम केलं तर एखादं बक्षीस पण आपल्याला मिळतं आणि आपण बाहेर येतो. आता अशीच एक गोष्ट आहे याच संदर्भामध्ये की एका माणसाला शिक्षा होती 5-10 वर्ष जे काय असेल ते, आणि तो जेलमध्ये राहतो आणि हा पूर्ण काळ तो त्यामध्ये राहिल्यानंतर जेलरला मग एके दिवशी तो जेलर त्याला त्या ठिकाणून मुक्त करतो. पण मुक्त करत असताना जेलरच्या लक्षात येते की ज्या काळापर्यंत याला शिक्षा द्यायची होती त्यापेक्षाही 1 महिना जास्त झालेला आहे. आता तो प्रामाणिक जेलर असल्यामुळे त्याला ते लक्षात येतं आणि त्याची क्षमा यातना तो त्या कैद्याकडे करतो आणि तो म्हणतो की बाबा माझ्याकडून फार मोठी चूक झाली, तू मला माफ कर. 1 महिना मी तुला जास्त जेलमध्ये ठेवून घेतला आणि आता मी तुला मुक्त करतो, ही माझी फार मोठी चूक आहे. आता हे झालं. आता तो जो कैदी आहे तो काय म्हणतो ते फार महत्त्वाचं. तो कैदी म्हणतो आता मी 1 महिना मला जास्त तुम्ही ठेवून घेतलं, काही हरकत नाही. पुढच्या वेळेस जेव्हा मी जेलमध्ये येईल तेव्हा तुम्ही मला 1 महिना आधी सोडा, म्हणजे फिटमफाट होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ ज्या गुन्ह्यासाठी मला आता शिक्षा झाली, ज्या यातनेसाठी, ज्या पापासाठी मला नरक यातना भोगाव्या लागल्या, त्या नरक यातना मी पुन्हा भोगणार नाही असा दृढनिश्चयच नसतो जीवाच्या ठिकाणी. आणि त्याला असं वाटतं की पुन्हा आता आपण मोकळे झालो, आता पुन्हा पाप करायला प्रवृत्त होतो. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एका श्लोकामध्ये संपूर्ण या स्कंदाचं पूर्ण त्यामध्ये आलं आहे. जनी निंदते सर्व सोडून. निंद्य काय आहे? जे धर्माच्या बाजूने नाही ते सगळं निंद्य आणि धर्माप्रमाणे आचरण करणं हे वंद्य आहे. जनी वंदते सर्व भावे करावे. आणि त्यामुळे काय होईल? आणि म्हणून मनाला सांगितलं की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. भक्ती मार्ग हाच एक असा मार्ग आहे ज्यामुळे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, सहजपणे त्या भगवंताची प्राप्ती होईल. मग या ठिकाणी दिलं प्रायश्चित्तानि चिरणानि नारायण परांगमुखम न निष्पुनंती राजेंद्र सुराकुंभम इवापगाहा. सुराकुंभ म्हणजे दारूचा घडा, ज्यामध्ये दारू साठवलेली असते,
ते भांडं नदीमध्ये जरी आपण धुतलं तरी ते पवित्र होऊ शकत नाही. जसं एखाद्याने प्रायश्चित्त घेतलं, पण त्या मनुष्याला प्रायश्चित्त घेतलं म्हणजे ते फक्त एक कर्मच झालं त्याच्याकडून, पण तो भगवंताला मानतच नाही. आता जो भगवंताला मानतच नाही त्याने कितीही प्रायश्चित्त घेतलं तरी त्याची मुक्तता होत नाही. जसं या धुंदुकारीच्या बाबतीमध्ये आहे की धुंदुकारीसाठी गोकर्णाने त्या ठिकाणी गयेमध्ये श्राद्ध केलं आणि स्वतः धुंदुकारी असं म्हणतो की एक श्राद्ध नाही, तुम्ही असे शतैरपी 100 जरी त्या ठिकाणी श्राद्ध केले तरी माझी मुक्ती होणार नाही, एवढी गॅरंटी त्याने केलेल्या पापाची होती. म्हणून या ठिकाणी सांगितलं की या जगात ज्यांनी भगवंताच्या चरणावर प्रेम केलेलं आहे, भगवंताच्या चरणाशी ज्यांनी आपलं मन गुंतवलेलं आहे, त्यांनी सर्व प्रकारे प्रायश्चित्त घेतलीच आहेत असं समजलं पाहिजे. ते स्वप्नातसुद्धा यम आणि त्याचे दूत जे आहेत ते त्यांच्याकडे पाहणार नाहीत. आणि मग म्हणतात अथ चोदाहरन्तीम इतिहासम पुरातनम, अशा प्रकारचा एक पुरातन इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगतो. कान्यकुब्जे द्विजः कश्चित् आसी पती अजामिलः नामना नष्ट सदाचारो दास्याः संसर्ग दूषितः. कान्यकुब्ज नावाचं नगर आहे, आजही ते आहे. कन्नौज म्हणून जे उत्तर प्रदेशामध्ये आहे, शहराचं ठिकाणी कन्नौज. या ठिकाणचं वैशिष्ट्य आजही हे आहे की त्या ठिकाणी उत्तमातलं उत्तम असं अत्तर तयार होतं. आता ते अत्तर तयार करण्याचे कारखाने त्या ठिकाणी आहेत. कान्यकुब्ज ते जुन्या काळातलं कान्यकुब्ज आहे. त्या ठिकाणी एक दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. आता हा ब्राह्मण सत्शील होता, चांगला होता, पण दासीच्या संसर्गाने दुष्टित झालेला होता. त्याने सदाचार सगळा सोडला होता. तो अजामिळाचे दुर्गुण काय आहेत हे पहिल्या श्लोकामध्ये दिले इथे, आणि पुढे काही श्लोकानंतर अजामिळाचे सद्गुण जे आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आता आधी या ठिकाणी दुर्गुणांचा उच्चार केलेला आहे, कारण दुर्गुण असूनसुद्धा त्याचा कसा उद्धार झाला हे विशेषत्वाने सांगायचं होतं. म्हणून 22व्या श्लोकामध्ये त्याच्या दुर्गुणाची सगळी यादी दिली आहे. दुर्गुण काय? तो पापी होता, कधीही वाटसरूंना बांधून ठेवीत असे, त्यांच्याकडे असणारं जे काही धन असेल ते लुटत असेल, कधी कधी जुगारसुद्धा खेळत होता, कधी कपटाने दुसऱ्याचं धनसुद्धा लुटून आणत होता, चोऱ्या करत होता. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करीत होता. असं करत करत त्याला किती वर्ष लागले? कालोत्यगान महान राजन नष्टा अष्टिशत्या यशस्समाः, 88 वर्षाचं आयुष्य झालं. एवढा मोठा काळ निघून गेला तरी पण तो सावध झाला नाही. आता ह्या अजामिळाला किती मुलं होते? तर 10 मुलं होते. 9 मुलं आणि मग 10वा मुलगा झाला. त्यापैकी सगळ्यात लहान मुलगा जो आहे त्याचं नाव नारायण असं ठेवलेलं होतं. आता हे नाव या बापाने म्हणजे अजामिळाने ठेवलेलं नव्हतं. आता अजामिळ हा जो शब्द आहे तर त्याचा अर्थ 2 प्रकारे लावलेला जातो. एक म्हणजे अजा म्हणजे माया. अज म्हणजे काय? अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन्. अज म्हणजे मी अज आहे, मला जन्म नाही. अजोपि सन् अव्ययात्मा, व्यय म्हणजे माझ्यामध्ये काही खर्च होत नाही, व्यय अव्यय आहे मी, असं माझं रूप आहे. आणि त्याच्या विरुद्ध अजा स्त्रीलिंगी. तर अजा म्हणजे माया, कारण मायेशिवाय कार्य होत नाही. म्हणून अज म्हणजे भगवंत आहे आणि अजा म्हणजे माया. आणि अजा मिल, अशा अजयला, अशा मायेला जो आपलंसं करतो, आयला जो मिळवून घेतो, त्या मायेशी जो एकरूप होतो तो अजामिळ. आणि दुसरा अर्थ अजामिळाचा असा, त्यामध्ये 2 शब्द आहेत. संस्कृतच्या भाषेचं हे गोडवा आहे त्यामधला. अज आणि अमिल. जेव्हा पदच्छेद संस्कृतमध्ये व्याकरणात करतो तेव्हा अज आणि अमिल. अज याचा अर्थ पुन्हा भगवंत आहे, मूळ भगवंत आहे, मूळ स्वरूप भगवंताचे. अज जो जन्मरहित आहे तो अज. आणि दुसरा शब्द आहे ते अमिल. आता अमिल याचा अर्थ जो भगवंताशी सन्मुख झालेला नाही, अमिल. मिल म्हणजे भगवंताशी मिळणे, एकरूप होणे. आणि अमिल म्हणजे भगवंताला जो विसरून गेला तो अजामिल. म्हणून अजामिल आपण सगळेसुद्धा अजामिलच आहोत. तरी पण आपण नामस्मरणाला लागलेलो आहोत आणि त्या नामाचा किती फायदा होतो याचंसुद्धा खूप चांगल्या प्रकारे उदाहरणं या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो.
आज थोडंसं लांबेल असं वाटतं, पण कारण आता पुढचे सगळे कथानक खूप छान आहेत. आता त्यामध्ये असं आहे की 2 मित्र असतात. गोष्ट काल्पनिक असते. त्याला आपण धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, हे जे म्हणतो धात आणि माता. काही गोष्टी या घडलेल्या असतात, पुराणातल्या असतात, स्तोत्रामधल्या असतात, कथानकातल्या असतात, त्या खऱ्या असतात, प्रत्यक्ष झालेल्या असतात. आता काही गोष्टी सिद्धांत समजण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार हे स्वतःच्या मनाने तयार करतात. आता मी जी गोष्ट आहे ती कदाचित अशाच प्रकारे तयार केलेली असावी, कारण स्वामी तेजोमयानंद जे चिन्मयानंदाच्या नंतरचे दुसरे चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत, तेजोमयानंद याने श्रीमद भागवताच्या टीकेवर भागवताची टीका जी लिहिली त्यामधलं हे उदाहरण मी सांगत आहे. 2 मित्र होते. त्यापैकी एकाला भगवंतावर विश्वास नाही आणि दुसरा भगवंताच्या नामाशिवाय राहू शकत नाही. आता अशा दोघांची मैत्री. त्यामुळे जो रोज नाम घेतो तो आपल्या मित्राला खूप आग्रह करतो, अरे भगवंताचं नाव घे, रामाचं नाव घे, राम राम म्हण. आणि तो म्हणतो मी काही ते नाम घेणार नाही. असा दोघांमधला वाद झाला आणि एके दिवशी या मित्राने जो रामनाम घेत होता त्याने आपल्या मित्राचा गळा दाबायला सुरुवात केली. आता गळा दाबल्यानंतर तो म्हणतो, गळा दाबताना तो मित्र म्हणतो, अरे रामनाम घे. आता ज्याचा गळा दाबलेला होता, जो आता जीव कासावीस झालेला होता, तो म्हणतो मी रामनाम घेणार नाही. आता या वाक्यामध्ये राम शब्द आला. अजाणतेपणाने हा विस्तव आहे, यामध्ये करंट आहे, हे माहीत असलं किंवा नसलं काय, त्या विजेचा धक्का, त्याचा शॉक आपल्याला जसा बसतो तसं अजाणतेपणाने जरी रामनाम घेतलं तरी त्या एका रामनामाचा सुद्धा खूप फायदा होतो. तर या गोष्टीमध्ये हे दोन्ही मित्र आहेत आणि जो असं रामनाम घेणार नाही असं म्हणणारा एकदाच रामनाम घेतो तो मेल्यानंतर त्याला यमाकडे घेऊन जातात. आता यमाला ते विचारतो की बा एकदा नाम घेतल्याने असं काय झालं पुण्य त्याचं की तो त्या ठिकाणी मुक्त झाला, असं कसं होऊ शकतं? मग यमराज म्हणतात मला काही माहीत नाही, आपण ब्रह्मदेवांना विचारू. मग ते सगळे ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव म्हणतात मी पण याचा काही निर्णय देऊ शकत नाही, आपण आता भगवान शंकराकडे जाऊ. शंकरसुद्धा निर्णय देऊ शकत नाही. आता असं झाल्यानंतर मग शेवटी हा मित्र जो रामनाम घेत नाही आणि एकदाच त्याने रामनाम घेतलं, त्याला आता तो म्हणतो की मला आता वैताग आला. जसं आमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये माझं काम होत नाही, तर इकडे जा तिकडे जा, 4 ठिकाणी मला जावं लागतं, तसं तुमच्याकडे सुद्धा दिसत आहे असं तो म्हणतो. आणि मला आता या गोष्टीचा कंटाळा आला आणि आता मी थकून गेलो. 84 लक्ष योनीचा सगळा माझा प्रवास झाला, मी थकलो. तेव्हा ब्रह्मदेव, शंकर, यमदूत, यमराज हे सगळे त्याला म्हणतात की तू थकला असेल तर ही पालखी आहे, तू या पालखीत बस, आम्ही सगळे पायी येतो. आता हे मोठमोठे देवता पायी जात आहेत आणि हा एक जीव त्या पालखीमध्ये बसलेला आहे आणि हे सगळे जातात आणि ते म्हणतात आता आपण रामाकडे जाऊ, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राकडे जाऊ, कारण राम कृष्ण हेच आदी नारायण आहेत. आता जेव्हा एवढी मंडळी रामाकडे येतात तेव्हा रामाने पाहिलं की अरे समोरून एवढी मोठी यात्रा येत आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मदेव, यमधर्म हे सगळे पायी येत आहेत आणि पालखीमध्ये कोणाला तरी आणत आहेत. त्याचा अर्थ या पालखीतल्या जीवाने निश्चित काहीतरी पुण्यकर्म केलं असेल आणि म्हणून स्वतः रामचंद्र त्या ठिकाणी स्वतःहून येतात आणि मग त्याला त्या ठिकाणी मुक्त होतात. आणि ते म्हणतात याला कसं काय तुम्ही मुक्त केलं, काय कसं काय झालं? अरे त्यांनी एकदाच नाम घेतलं, पण त्याचा परिणाम असा की तुमच्यासारख्या देवतांनासुद्धा पायी यावं लागलं आणि ज्यांनी एकदा रामनाम घेतलं त्याला त्या पालखीमधून येण्याचा मान मिळाला, असं जेव्हा राम सांगतात. म्हणून रामाचं नाम, भगवंताचं नाम हे जे आहे ते काय महत्त्व आहे, नामाचं महत्त्व काय आहे, म्हणून या स्कंदाला पोषण असे म्हटलेलं आहे. पोषण म्हणजे जसं आपण चांगलं खाद्य, चांगलं खाणं जर आपलं असेल तर शरीराचं पोषण होतं, तसं या जीवाचं पोषण होण्यासाठी नाम हा अत्यंत सुलभ असा मार्ग आहे. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां तेने सस्य विधीयतां अपचिति काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघ परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयतां आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात् पूर्णं विनिर्गम्यतां.
भगवान शंकराचार्यांचा साधना पंचकम, आपले जे कोरोना काळामध्ये हा आपण उपक्रम सुरू केला. समर्थांच्या सेवेत टेलिग्रामचा ग्रुप, अगदी त्याच्यामध्ये सुरुवातीला या शंकराचार्यांच्या स्तोत्रावर 5 श्लोक आहेत, त्यामध्ये 40 गुण दिले आहेत. त्यावरचं प्रवचन करण्याचा योग मला आला होता. त्यावेळेस हा श्लोक जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. पापौघ परिधूयतां, आत्तापर्यंत जे केलेलं पाप आहे ते पाप नष्ट करण्याचे धुणे आणि दोषोनुसंधीयतां, दोष जे आहेत ते सुद्धा त्यापासून दूर होणं आणि आत्मेच्छा व्यवसितया निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यतां. तसं वेदो नित्यमध्ये आपलं म्हणजे वेदांचं किंवा सत्कर्माचं आचरण हे नित्य झालं पाहिजे. आता असं झाल्यानंतर आता या ठिकाणी तो अजामेळ जो आहे तो मात्र आता स्वतः त्या ठिकाणी आता मरणाच्या अवस्थेमध्ये आलेला आहे. आणि अजामेळ जेव्हा मरणाच्या अवस्थेमध्ये असतो किंवा माणूस जेव्हा मरणाच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा माणसाला जन्मापासून आत्तापर्यंत सगळा इतिहास त्याच्या समोर एखादं सिरियल पाहिल्यासारखं फटाफट एक एक गोष्टी त्याला आठवत जातात. आणि मग तो घाबरतो आणि आपला मुलगा जो नारायण आहे त्या नारायणाला हाक मारतो. दूरे क्रीडनासक्तम पुत्रम नारायण आहोयम. आहोयम म्हणजे बोलवणे, आहोती. तर दूर खेळण्यामध्ये आसक्त असलेल्या आपल्या मुलाला नारायण म्हणून हाक मारतात. प्लावितेनं म्हणजे हाक मारल्यानंतर मग त्या ठिकाणी तो येतो. पण तोपर्यंत 2 गोष्टी होतात. आता हा मरायला टेकल्यामुळे यमदूत आलेले असतात, पण मरतेवेळी नारायण म्हटल्यामुळे त्या ठिकाणी भगवंताचे पार्षदसुद्धा आलेले असतात. आता यमदूत जे आहे ते याचा आत्मा जो आहे तो नेऊन त्या ठिकाणी यमापुढे सादर करायचं म्हणून ते गडबड करत असतात. तेव्हा विष्णुदूताने सुद्धा येऊन त्या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे. यमराज किंवा धर्मराज हे दोन्ही एकच आहेत. त्यांनी विष्णुदूतांना प्रश्न केला की अरे आम्ही यमाचे दूत आहोत आणि आम्ही आमचं काम करत आहोत, तर तुम्ही कोण आहे आम्हाला अडवणारे? कस्य वा कुतः आयाता कस्मादस्य निषेधथ किम देवा उपदेवा वा यूयम किम सिद्ध सत्तमः. तुम्ही कोणाचे दूत आहात, कुठून आला आहात आणि तुम्ही याला का नेत आहात, याला का आणि आम्हाला का तुम्ही अडवत आहात? तुम्ही काय देव आहे का, उपदेव आहे का, सिद्ध श्रेष्ठ आहे ते आम्हाला सांगा. आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर याला जाणवलं की हे सगळे त्यांचे डोळेसुद्धा कमलाप्रमाणे आहेत, पिवळी वस्त्र परिधान केलेले आहे, डोक्यावर मुकुट आहे या देवदूतांच्याकडे, कानात कुंडले आहेत, हातामध्ये सगळी शस्त्र आहेत. एक सुदर्शन चक्र सोडलं तर सगळी शस्त्राचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि मग तुमच्या या कांतीने सगळीकडे अंधार जो आहे तो नष्ट झाला आणि प्रकाश जो आहे तो दिसत आहे. ते म्हणतात आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. यमदूत म्हणतात आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत, तरी तुम्ही आम्हाला का अडवता असं देवदूतानं म्हणतात. तेव्हा शुकदेव म्हणतात जेव्हा यमदूत असे सांगू लागले तेव्हा भगवान नारायणाचे आज्ञाधारक पार्षद, श्रीकृष्णाचे पार्षद, रामाचे पार्षद, भगवंताचे पार्षद हे त्यांना हसले आणि ते गंभीर वाणीने म्हणू लागले की अरे तुम्ही यमधर्माचे दूत आहे असं म्हणता, तर आम्हाला आता हे सांगा की धर्म हा दंड जो आहे, पापाचा दंड जो द्यावा लागतो तो दंड कोणत्या प्रकारे दिला जातो? दंड देण्यास कोण पात्र आहे, अपात्र कोण आहे? मनुष्यामध्ये पापाचरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत का काही जणांना त्यामध्ये माफी आहे? काही जणांना दंड न देताच हा आमचा माणूस आहे म्हणून त्याला तसंच मोकळं सोडतात का? आपण पाहतो अनेक ठिकाणी, आजही पाहतो, आपण आपल्या राजकारणामध्ये पाहतो, कोणाला न्यायालयाने सोडून दिलेलं असतं त्या ठिकाणी. काय म्हणतात त्याला की गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे त्याला तर सोडलेलं. काही जणांना बेलवर ठेवतात, काही जणांना जेलमध्ये टाकतात असं. तेव्हा यमदूत म्हणतात, आता यमदूत चांगल्या प्रकारे सगळं समजावून सांगतात. वेदाने जी कर्म करावीत असे सांगितले आहे ते म्हणजे धर्म, आणि वेदाने ज्याचा निषेध केला आहे ते म्हणजे अधर्म आहे. आणि अधर्माने जो वागतो त्याला पकडणं हे आमचं काम आहे असं आम्ही आहोत. आणि मग ते म्हणतात जगामध्ये कोणताही माणूस जो आहे हा 3 गुणांनी संपन्न आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्यामुळे गुण, नाम, कर्म आणि रूप यानुसार वेदच त्यांचे विभागणी करत असतात. कर्माचे साक्षी कोण आहे, त्यांची नावं काय असं विचारतात. तेव्हा जीवाच्या कर्मांचे साक्षी म्हणजे आपण जे जे कर्म करतो त्याचे साक्षीत्वाने पाहणारा कोण आहे? तर सूर्य आहे, अग्नी आहे, आकाश आहे, वायू आहे, इंद्रिय आहे, चंद्र आहे आणि दोन्ही संध्याकाळ
आता संध्याकाळ म्हणजे आपण ही आजची आता आहे ती संध्याकाळ म्हणतो, पण संध्येचा काळ म्हणजे रात्र संपत असताना, दिवस उजाडत असताना प्रातःकाळ, आणि तसंच दिवस संपत असताना, रात्र सुरू होत असताना संध्याकाळ, हे दोन्ही काळ. आणि रात्र, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ हे सगळे जे आहे हे सगळे धर्माचे साक्षी आहेत. आणि त्यांच्यामुळे अधर्म काय आणि धर्म काय हे कळतं. असं कोण सांगत आहेत? हे यमदूत सांगतात. आणि ते केल्यामुळे पापकर्म करणारा जो माणूस आहे त्याला पकडण्यासाठी आम्ही दंड देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि मग ते म्हणतात सत्व रजतम या 3 गुणांनी जे आहेत त्यांच्याकडून, जो सत्वगुण आहे त्याच्याकडून पुण्य घडतं, जो रजोगुण आहे त्याच्याकडून सुद्धा पुण्य घडतं, पण ते तमोगुणाकडे झुकलेलं असतं. रजोगुण आहे पण तमोगुणाकडे झुकलं. आणि जो पाप पुण्य या दोन्हींनी युक्त आहे, तसं सुख आहे, दुःख आहे, आणि सुख दुःख दोन्हींनी युक्त आहेत, अशा लोकांना त्रिविधतेचे अनुमान करता येते. ते कशा प्रकारे त्यांना दंड द्यायचं ते आम्हाला त्याप्रमाणे समजतं. आता भगवान यमधर्म किंवा धर्मराज हे स्वतः आपल्या नगरामध्ये राहून, तिथे राहून हे सगळ्या प्रत्येकाचा भूतकाळ पाहतात, त्याचा भविष्यकाळ त्यांना माहीत असतो, आणि वर्तमान काळामध्ये ते कोणतं कर्म करत आहे याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असतं. जसा झोपी गेलेला माणूस स्वप्नामध्ये आपल्या शरीराला, स्वप्नामधलं जे शरीर आहे ते तर खोटं, आधी स्वप्नच खोटं आहे, मग स्वप्नातलं शरीर खोटं आहे, आणि त्या शरीरालाच आपलं शरीर समजतो, आणि त्या शरीराला दुःख झालं तर स्वप्नामध्येच माणूस रडू लागतो. आणि लहान मुलगा जे आहे ते झोपल्यानंतर थोड्या वेळाने ते सुद्धा हसू लागतं, कारण त्यालासुद्धा काहीतरी सुखाचा अनुभव त्यामध्ये येतो. म्हणून वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या आणि पुढच्या शरीराची, जीवाच्या गतीची कल्पना नसते. म्हणून हा जीव जो आहे तो पंचभिः कुरुते स्वार्थान, पंचभी म्हणजे 5 कर्मेंद्रियाने आपला स्वार्थ करत असतो, आणि पंचवेदात पंचभिः 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 विषय, या विषयाचा आनंद त्या ज्ञानेंद्रियाने घेत असतो, आणि कर्माने हे कर्म करत असतो. आणि हे सगळं करत असताना विषय जे आहेत त्यांची तृप्ती जी आहे त्याकडे तो लोभाने पाहत असतो, या सगळ्या गोष्टीकडे. आणि म्हणून तदेतत् षोडशकलं लिंगम शक्तित्रयं महत्, या जीवाचे हे 16 कला दिले आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय आणि मन, आणि सत्वादी 3 गुण दिलेले आहेत. हे सगळ्यांनी लिंग शरीर तयार होतं. आणि मग जो जीव अज्ञानामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंवर विजय मिळवत नाही त्याची गती मात्र वाईट होते. जसा रेशमाच्या किड्याप्रमाणे तो स्वतःच कर्माच्या जाळ्यामध्ये अडकून पडतो. आणि म्हणून या ठिकाणी एक श्लोक दिलेला, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, 53वा श्लोक आहे. आणि असा श्लोक गीतेमध्ये 2 ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरं चरण बदललेलं आहे. एके ठिकाणी शरीर वाग मनोभित कर्म प्रारभते नर, हा 18व्या अध्यायामध्ये श्लोक आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे असाच, कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतीर्जुनः. म्हणून माणूस जो आहे तो प्रकृतीच्या संघाने त्याला विपर्यास करतो. जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो, आणि ते शरीर प्राप्त करण्यासाठी मातेचं रूप घेतो किंवा पित्याचं रूप घेतो, आणि पुरुष किंवा स्त्री योनीमध्ये त्याचा जन्म होतो. पण तो आत्मावही पुत्रात जायते, बापाचा मुलगा जो आहे तो बापाचीच गादी पुढे चालवतो, तसं त्याचे गुणसुद्धा तसे दिसतात. आता या ठिकाणी हा अजामिळ जे आहे त्याचे, आता पूर्वी जे दुर्गुण सांगितलेले आहेत, आता या ठिकाणी अजामिळाचे सद्गुण सांगतात. अजामिळ कसा होता? दुर्गुण जरी असले तरी कसा होता? तर तो शील होता, सदाचार होता, आणि सद्गुणांचे आग्रह होता. आता दुर्गुण आणि सद्गुण हे दोन्ही एकाच वेळेस एकाच माणसाच्या ठिकाणी असतात का? अगदी असतात, नसतात काय? पूजेमध्ये आपण असताना किती शांत स्वभावाने पूजा करत असतो. तेच जेव्हा स्वतः ऑफिसमध्ये असतो, कुठे कामामध्ये असतो, दुसरीकडे असतो, तेव्हा तो शांत स्वभाव आपला सगळा गेलेला असतो. आणि मग दुसऱ्याला ढकलणं, दुसऱ्याला मारणं, दुसऱ्याच्याबद्दल वाईट बोलणं, दुसऱ्याचा द्वेष करणं, हे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपल्याला चिकटतात. म्हणून मंदिरात गेल्यावर आपण जसे आपल्या चपला बाहेर काढतो, तसं शुद्ध होऊन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, त्या दर्शनाचा आपल्याला लाभ होऊ शकतो. अन्यथा बाहेर आल्यानंतर पुन्हा आपण चप्पल घातली म्हणजे पुन्हा आपले दुर्गुण आपल्याला चिकटतात, आणि त्याप्रमाणे त्या 10 मिनिटाच्या दर्शनानंतर 23 तास 50 मिनटं संसार आपला तो
आपल्यामध्ये बांधून ठेवतो. तसं या अजामेळाचं झालं. खूप चांगल्या गोष्टी होत्या, पण अजामेळात तसं झालं. मग अजामेळाचं जे काही कथा आपण जे आता ऐकत आहोत त्याचप्रमाणे अशीच कथा श्री व्यंकटेश विजय नावाच्या ग्रंथामध्ये आहे. त्याच्यातल्या अध्याय 4 या अध्यायामध्ये ही कथा आहे. व्यंकटेश विजय म्हणजे आपल्या तिरुपती बालाजीची जी पोथी आहे त्यामध्ये 4थ्या अध्यायात ही कथा दिली आहे. अगदी 2 मिनिटात ती कथा सांगतो. कालहस्ती नावाचं त्या ठिकाणी ठिकाण आहे, ज्या ठिकाणी भगवान शंकराचं जे लिंग आहे ते वायुरूपाचं लिंग त्या ठिकाणी आहे, कालहस्ती. आपण सर्वजण तिकडे गेल्यानंतर त्याचा दर्शन घेतो. गुडूरनं बनवून उतरल्यानंतर तिरुपतीला जाताना मध्ये हे गाव लागतं, कालहस्ती. त्या ठिकाणी पुरंदर नावाचा एक चांगला ब्राह्मण राहत होता. वेदसंपन्न असा ब्राह्मण आहे. अनेक वर्ष त्याला पुत्रप्राप्ती नव्हती, पण भगवंताची कृपा झाली आणि म्हणून माधव नावाचा एक मुलगा त्याला प्राप्त झाला. त्याचं नाव त्याने माधव असं ठेवलं. त्याला सगळं शास्त्र वेद सगळ्यांचं शिक्षण त्याने दिलं. 10-12 वर्षाचा माधव पुढे त्याचं चांगल्या एका मुलीचं पाहून त्याचं लग्नसुद्धा झालं माधवाचं. तिचं नाव चंद्रलेखा किंवा चंद्रलेखा, तिच्याशी त्याचं लग्न झालं आणि यांचा संसार सुरू झाला. आता आईबापांना पुरंदरला पण आनंद झाला. आपला मुलगा आता संसारालाही लागला आहे आणि धर्मकर्मसुद्धा करत आहे. पण एके दिवशी आपल्या पत्नीबरोबर संग करण्याच्या इच्छेने त्याने दिवसाढवळ्या विचार व्यक्त केला आणि त्याच्या पत्नीने त्याला नकार दिला. हे अयोग्य आहे, आपण ब्राह्मण आहोत, आपल्या धर्माला हे शोभणार नाही, अधर्माचं हे वागणं आहे, असं सगळं ती समजावून सांगते. पण हा काही ऐकत नाही. आता शेवटी नवरा ऐकत नाही म्हणून बाई म्हणते की ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपण आता वनामध्ये जाऊ. म्हणून हे दोघे वनामध्ये जातात. पाणी आणण्याच्या निमित्ताने काहीतरी करून ते जातात. जेव्हा हा वनामध्ये जातो आपल्या पत्नीला घेऊन, तेव्हा त्याला असं दिसतं की त्या ठिकाणी परत येताना एक कामातुर असं जोडपं त्याला दिसतं. ते शूद्र आहेत, मद्यपान करत आहेत आणि त्यांचं ते वागणं ते सगळं पाहिल्यानंतर याच्या मनामध्ये काही इच्छा निर्माण होतात आणि त्यांना त्या अवस्थेत पाहून हा स्वतः त्या ठिकाणी त्या आपल्या पत्नीला म्हणतो की तू जा आता, मी थोड्या वेळाने येतो. म्हणून तिला कसं तरी समजावून तो बाहेर पाठवतो आणि हा त्या ठिकाणी ती जी दासी होती, ती जी काय वेश्या होती, तिचं नाव कुंथळा असं दिलेलं आहे आणि त्या कुंथळेबरोबर रममाण होतो आणि इतकं होतो की आपलं घरदार, आईवडील, पत्नी या सगळ्यांना विसरतो आणि 12 वर्ष तिच्याबरोबर राहतो. आता वाईट स्त्रीबरोबर राहिल्यामुळे अनेक प्रकारचे पापं त्याच्याकडून घडतात आणि मग नंतर पुढे कालांतराने आईवडिलांचं निधन होतं. ही पत्नी तिथेच त्या ठिकाणी याची वाट पाहत असते आणि इकडे ही कुंथळा दासी जिच्यासाठी हा तिथे राहिला जंगलामध्ये आणि 12 वर्ष राहिला, तिचंसुद्धा निधन होतं आणि मग त्याला उपरती होती आणि मग तो पुन्हा आपल्या घरी येतो आणि केल्या पापाचं त्याला पश्चाताप झालेला आहे. आणि मग एक साधू संतांचे एक मोठा समूह हा त्या ठिकाणी व्यंकटाद्री पर्वतावर जात असताना याची त्यांची भेट होती. त्यांना विचारल्यावर ते सांगतात त्याप्रमाणे हा सगळं आपलं पाप त्यांच्यासमोर प्रगट करतो आणि तो सांगतो असं असं आहे. ते म्हणतात आमच्याबरोबर चला आणि तिरुपती बालाजीचं दर्शन घ्या. त्या पहाडावर चढत असताना प्रत्येक पावलागणी तुमच्या सगळ्या पापांचा नाश होईल. आणि असंच झालेलं आहे. आणि हा जो माधव आहे, हा विप्र आहे, त्याला भगवंताने पुढं दर्शन दिलं आणि भगवंत त्याला सांगतात की अरे तू फार मोठा पुण्यवान आहेस, कारण तू शुद्ध आचरणसुद्धा केलेलं आहेस आणि त्याचा परिणाम म्हणे पुढच्या आयुष्यामध्ये तू आकाश राजा नावाचा राजा होशील आणि तुझी मुलगी जी आहे, जी पद्मावती, तिच्याशी भगवान व्यंकटेश्वर हे विवाह करतील. म्हणून हे आकाश राजाचं पूर्वचरित्र जे आहे ते या ठिकाणी जसं अजामेळाचं चरित्र आहे तसंच आहे की पाप केलेले आहेत आणि पुण्यसुद्धा आहे, पण भगवंताच्या नामाचा आश्रय घेतल्यानंतर त्याला कसं चांगली गती प्राप्त होते हे सुद्धा दिलेलं आहे. गीतेमध्ये श्लोक येतो, अपिचेत सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यम सम्यक व्यवसितो ही 6व्या अध्यायामधला श्लोक आहे हा. तसं या ठिकाणी मनोमदनवेपितम हा जो अजामेळ आहे हे सगळं पाहून आल्यानंतर त्याला ते सगळं त्याच्या डोक्यामध्ये तेच होतं आणि घरी आल्यानंतर आपल्या पित्याची सगळी सर्व संपत्ती जी होती आत्तापर्यंत तीसुद्धा खर्च केली आणि ती जी स्त्री होती तिच्याबरोबर तो राहू लागला पत्नीबरोबर आणि त्यामध्ये तो रममाण झाला आणि होता कामाची वासना नीती विलया जात असे. तसं कामाची वासना झाल्यामुळे त्याची नीतीसुद्धा विलयाला गेलेली आहे.
या स्कंदामध्ये जे पहिले 3 अध्याय आहेत ते या अजामेळाचंच आख्यान आहे. या अजामेळाच्या आख्यानामध्ये शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि स्वच्छंद आचरण केलं, सत्पुरुषांची निंदा केली, पुष्कळ दिवस वेश्येच्या अन्नाचं सेवन केलं, त्यामुळे त्याचं जीवन जे आहे ते आज किती 88 वर्षाचं झालेलं आहे आणि ते सगळं व्यर्थ गेलेलं आहे अजामेळ. आणि मग त्याचा उद्धार कसा झाला त्याचा आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणार होतो. यत्र दंडेन सिद्धती, त्याला जो दंड मिळाला त्या दंडाने त्याची शुद्धी झाली आणि त्याचं मन शिक्षा भोगून शुद्ध होतं. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंदे अजामिलोपाख्याने प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या अध्यायामध्ये याच्या मरणकाळी ज्या ठिकाणी विष्णुदूत आलेले होते आणि देवदूत आले होते त्यांच्या तोंडून भागवत धर्माचं निरूपण झालेलं आहे आणि अजामेळाचे परलोकगमन जे आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.